आज आम्ही आलेलो आहे धारकल्याण येथे सदानंद महाराज यांच्या यात्रेमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो येथे धारकल्याण यात्रेमध्ये, जे की सदानंद महाराज यांची 120व्या पुण्यतिथीनिमित्त येथे भरल्या जाते, भव्य यात्रा भरल्या जाते। तर दाखवतो तुम्हाला आता जत्रेमधील काही गोष्टी, मनोरंजन। चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत चालू राहा। साधारणतः 7-8 एकरमध्ये ही जत्रा भरल्या जाते। म्हणजे सदानंद महाराज यांच्या मंदिरासमोरच ही जागा जी आहे त्यांचीच जागा आहे आणि एक 7-8 किलोमीटर असेल ती। आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता खूप सारे लोक, जे 10-15 दिवसाची यात्रा असते ही आणि 10-15 दिवस फुल पब्लिक इथे असते। लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात। आणि आता आपण जाऊया मंदिराकडे। चला, मंदिराच्या स्टार्टिंगला इथे काही नारळ अगरबत्तीवाले पानफुलवाले बसलेले आहेत। आणि हे बघा, हेच मंदिर सदानंद महाराज यांचं। आतमध्ये बारीला लागलेले आहे लोक काही, तर आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, मी तुम्हाला साईडतून दाखवतो। हे पहा, सदानंद महाराज हे रंगनाथ महाराज यांचे शिष्य होते। चला आता आपण जत्रेत जाऊया। हे बघा, बघू शकता तुम्ही इथे सर्व लेडीज पर्स वगैरे, म्हणजे खूप सारं सगळं काही भेटेल तुम्हाला इथं जत्रेमध्ये। पूर्ण काही भेटू शकतं तुम्हाला। पहा, प्रत्येक गोष्ट आहे। जो कोणी आपला हा व्लॉग बघत आहे, आपली फॅमिली, तर तुम्ही या, एकदा नक्की या आमच्या धारकल्याण यात्रेमध्ये, जे जालना जिल्हा आणि तालुका जालनाच आहे। याच्यामध्ये एक साधारणतः 15-16 किलोमीटर अंतरावर असलेलं हे धारकल्याण आहे आणि इथे अशी भव्य यात्रा भरल्या जाते। तर नक्की या। ही जी टाकी तुम्ही बघत आहात ही एकच आहे। गेल्या काही वर्षापासून आता लोक कमी झाली, पब्लिक आता, हे पण जेवढी पण जागा तुम्हाला दिसती ही पूर्णपणे पहिले इथे टाक्या भरत होत्या, पण आता मोबाईलमुळे या सगळा काही व्यवसाय यांचा बंद झालेला आहे। चला आता आपण जाऊया रहाट पाळणे खेळायला। चला माझ्यासोबत, चला। ही आता लास्ट गल्ली होती भांडेकुंड्याची, आता आपण जाऊया रहाट पाळण्याला। चला, हे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे इथे सर्व प्रकारचे रहाट पाळणे आलेले आहेत। हे पहा, घसरगुंडी लहान लहान लेकराची, बघा कसं मस्तपैकी होडी आहे त्याच्यामध्ये। हे पहा, आणखी दाखवतो तुम्हाला। चला पुढं, या साईडला पूर्णपणे लहान लेकरांचे आहेत, पलीकडल्या साईडनं मोठ्या माणसासाठी मोठे रहाट पाळणे आहेत। चला तुम्हाला ते पण दाखवतो मी। हे पहा, लहान लहान लेकरांचे कसे मस्तपैकी छोटे छोटेले रहाट पाळणे आहेत। हे पहा, मोठा राटपाळणा, त्याच्यामध्ये पूर्णपणे कम से कम 50 लोक बसलेले आहेत। हे पहा, यावर्षी छोटा आला, याच्यापेक्षा जास्त मोठा होता मागच्या वर्षी। हे बघा, बघा बारीला पण खूप सारे लोक लागलेले आहेत। याच्यापेक्षा आणखी जास्त पब्लिक होती काल, आज कमी आहे। हे याला काय बोलतात काय माहिती नाही, पण नुसतं चक्री आहे, डोकबिंगाचे कामं, उलटे याचे कामं। चला हे स्किप करतो आता। आता आम्हाला पण खेळण्याची इच्छा होत आहे, आता आम्ही मोठ्या राहणार। चला, हे बघा, इथं हा नाही, पुढचा खेळायचा आहे आम्हाला। चला पुढे चला। चला, चिठ्ठी फाडून घेतो एकदा। माझ्यासोबत 2 जण पण आहे, बंटी आणि माझा वासा आकाश। 50 रुपये होतं, पहिलं बघून घेतो। जास्त नाही आहे तिकीट, 50 रुपये फक्त। चला तिकीट घेतलं आता। अडकून नाही ठेवायचं होतं सर। पण आम्ही 3 जण एकामध्ये बसावं लागलो, तर आम्हाला तिनं बसू दिलं नाही, म्हणजे दोघं बसा म्हणे।
मिनिट थांबू ना त्याला बोलते का हा हे आपल्या माणसं नाही तुम्ही एकच आहे का या का बस आका या सांगताय बस चला आता बसू आतमध्ये बसल्यानंतर बंट्या खूप खुश झालता बघा कसा असतो बघा वरतून अशी दिसती जत्रा पहा किती भव्य यात्रा आहे म्हणजे पलीकडून आकाश बघा वरतून किती छोटी दिसू राहिली पब्लिक पाहू शकता तुम्ही हे बघा एक 7-8 एकर मध्ये असलेली ही यात्रा खूप सारे दुकाना आणि भव्य सारी पब्लिक एकदम उंच येऊन हा राटपाळणा थांबलाय दुसरे कस्टमर बसवत असून शायद खाली बघा किती छोटी दिसती पब्लिक खूप उंच आहे आम्ही खूप स्लो फिरतोय तो आणि या स्लो फिरवण्यामुळं आता मला चक्कर यायला लागलेली आहे जास्त मला सहन होत नाही आहे मला उलटं वगैरे होतं त्याच्यामध्ये पण बसलोय मी आता फक्त व्लॉगसाठी आणि हे बघा ब्रेक डान्स इथून वरून बघल्यानंतर आता हिचे खेळण्याची इच्छा होत आहे मला हे झाल्यानंतर आपण 100% ते खेळायला जाऊ हे पहा सदानंद महाराजांचं मठ थोडंच खेळलं आणि त्यानं उतरून दिलं आम्हाला चला आता आपण काय करूया ब्रेक डान्स खेळूया हवला मी नंबराला ब्रेक डान्सच्या थोडंच भिंगला आणि मला डायरेक्ट उलट्या लागले त्याला लगेच थांबवलं मी आणि खाली आलो खाली येऊन मग थोडं रस वगैरे पिलं थोडं बरं वाटलं घरी येता येता हा एक बिचारा आम्हाला इथे दिसला आणि बघा त्याची काय अवस्था होती त्याचे खुळा आहे थोडा भोळा पण आहे त्याला बघून वाटलं की यार खरंच कसं कसं आयुष्य असतं लोकांचं आपलं जे पण आहे ते समाधानी आहे जो है वो पर्याप्त है हे जे वाक्य होतं हे आज मला समजलं की खरंच यार जे आहे आपल्याला ते खरंच खूप खूप आहे हे बघा ना याची अवस्था बघा तुम्ही त्याला समजत होतं मी व्हिडिओ बनवतो त्याचा कसं बघतो बा माझ्याकडं आणि नंतर मग आम्ही त्याला जास्त काही नाही त्याला आम्ही एक अननस घेऊन दिलं कारण दुसरं तर त्याला काही देऊ शकत नव्हतं काही पैसे वगैरे दिलं तर त्याचं काय ते पूर्णपणे भोळा होता त्याला पैसे वगैरे काही नाही पण त्याला खाण्यासाठी देत होते लोक काही लोक आईस्क्रीम वगैरे द्यायचे तर मी पण त्याला अननस घेऊन दिलं जास्त काही नाही त्याला अननस दिलं आणि बिचारा खाऊ लागला बघा त्याचं खाताना त्याची जे आनंद होता त्याला खाताना त्याला बरोबर व्यवस्थित ते खाता पण येत नव्हतं पहा चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये चाललो आता आम्ही घरी आणि जर झालं शक्य तर 100% या आता तुम्ही येऊ तर आमची जत्रा संपून जाईल पण पुढच्या वर्षी नक्की या जानेवारी महिन्यामध्ये असते जत्रा आपली आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय नमस्ते